नमस्कार, मी अर्चना। आज आपण मटर पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। त्यासाठी मी इथे एक कांदा उभा पातळ कट करून घेतलेला आहे। एक वाटी मटार, गाजर मी तशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। दालचिनी, तमालपत्र, काळी मिरी, लवंग आणि 2 इलायची घेतलेले आहेत। 3 ते 4 काजू, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। कुकर मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। हे खडे मसाले यामध्ये टाकून घेऊ। मोहरी टाकू, जिरे आणि हे बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेऊया। कांदा छान परतून झाल्यानंतर मिरची टाकून घेऊया। गरम मसाला, हळद, मटर टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मटर मी छान 1 मिनिटभर परतून घेतलेले आहेत। यामध्ये हे गाजर टाकून घेऊ। काजू, तांदूळ टाकून घेऊया। तर मी 1 ते 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मिक्स करून घेऊ। पाणी टाकून घेऊ। 1 वाटी तांदूळ टाकलेले आहेत, तर आपल्याला 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे। एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित तांदूळ शिजले जातात। चवीनुसार मीठ, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। कुकरचं झाकण बंद करून 2 शिट्ट्या काढून घेऊया। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। खोलून पाहू तर तुम्ही पाहू शकता गरमागरम मटर पुलाव बनून तयार आहे। खूप छान लागतो खायला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।